मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगेत थांबताय का? तर थांबा, कारण हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये आणि तासन तास रांगेत थांबायची तर मुळीच गरज नाहीये, कारण हा फॉर्म तुम्ही घर बसल्या किंवा अगदी कुठेही भरू शकता। यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म दिला जाईल, त्यामध्ये तुम्ही सगळी तुमची माहिती भरायची आणि अधिकृत वेबसाईटवरती तो फॉर्म तुमचा सबमिट करायचा। त्यानंतर दर महिन्याला 1500 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आता हा फॉर्म कुठे मिळणार आहे याची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मात्र त्याआधी या योजनेबद्दलची सगळी माहिती, सरकारने केलेले बदल, कोणत्या कागदपत्राऐवजी तुम्ही कोणते कागदपत्र देऊ शकता, या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नंबर 1, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। म्हणजेच ज्यांचं वय 21 आहे त्यांच्यापासून ते अगदी ज्यांचं वय 65 वर्ष आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। नंबर 2, एकाच घरातील 2 महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। म्हणजेच एक विवाहित आणि दुसरी महिला अविवाहित अशा 2 महिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। मग त्यामध्ये तुम्ही आणि तुमची आई किंवा तुम्ही आणि तुमची मुलगी अशा तुम्ही दोघी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता। नंबर 3, या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेसाठी फॉर्म भरू शकता, पण पैसे मात्र तुम्हाला जुलै पासूनच मिळणार आहे। म्हणजेच ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या पूर्वी ज्या महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्हीही महिन्याचे 1500 म्हणजेच 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। मात्र ज्या महिला 31 ऑगस्ट नंतर अर्ज करतील त्यांना मात्र ऑगस्ट महिन्यापासूनच या योजनेचे पैसे मिळणार आहेत। नंबर 4, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे म्हणजेच 4 चाकी वाहन आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। यामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही वाहन 4 चाकी वाहन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। नंबर 5, जर एखाद्या महिलेचा जन्म हा परराज्यात झाला असेल पण तिचा नवरा म्हणजेच तिचा पती हा जर का महाराष्ट्रातला रहिवासी असेल तर अशा परिस्थितीमध्ये पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा डोमासाईल या 3 पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट वापरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। नंबर 6, 5 एकर शेतीची अट सरकारने यातून काढून टाकलेली आहे, मात्र 2.5 लाख उत्पन्नाची अट कायम आहे। यामध्ये जर कोणाकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे असलेलं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड याचा सुद्धा वापर करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर राहिला प्रश्न, या योजनेसाठी ज्या फॉर्म मध्ये ही सगळी माहिती भरायची आहे तो फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल? तर हा फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या फॉर्मची मी PDF दिलेली आहे। PDF डाउनलोड करा, त्यामध्ये असलेली सगळी माहिती व्यवस्थित भरा आणि त्या अधिकृत वेबसाईट वरती हा फॉर्म सबमिट करा। किंवा नारी शक्ती दूत म्हणून एक ऍप सरकारने नवीन लॉन्च केलेलं आहे खास या योजनेसाठी, त्या ऍप वरती जाऊन सुद्धा तुम्ही ही सगळी माहिती व्यवस्थित भरू शकता। त्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट तिथे सबमिट करू शकता। आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो असे सगळे डॉक्युमेंट दिल्यानंतर ज्या खात्यात तुम्हाला या योजनेचे पैसे पाहिजेत ते खातं, त्याचा नंबर किंवा IFSC कोड ह्या सगळ्याची व्यवस्थित माहिती तुम्ही तिथे भरली तर तुमच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतील। नाहीतर याच्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट गहाळ झालं किंवा माहिती चुकीची भरली तर मात्र तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, किंबहुना ही योजनाच तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। त्यामुळे ही सगळी माहिती व्यवस्थित भरा आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या। या योजनेबद्दल आणखी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही आवर्जून त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासाठी आणू। थँक्यू।